नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, हा जो काही आपला व्हिडिओ आहे तो स्पेशली संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी या अंतर्गत जे काही सिलेबस आहे तो BSc फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टरचा. ठीक आहे, सब्जेक्ट आपण फिजिक्स. ओके, मिस्टर प्रोफेसर या चॅनलवर नेहमी फिजिक्स सब्जेक्टबद्दलच मॅक्सिमम फोकस केलेला आहे मी. ठीक आहे, तर बघा आता BSc फर्स्ट सेमिस्टरला एक युनिट आहे. ओके, रिजिड बॉडी मोशन. ओके, अदरवाइज यू कॅन से रिजिड बॉडी डायनॅमिक्स असं पण म्हणू शकता. ठीक आहे, परंतु बघा ना, या चॅप्टरच्या सुरुवातीला ओके चॅप्टरला टच करण्यापूर्वी, तो पार्ट आपण डिस्कस करण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी आहे. या जर तुम्हाला बेसिक गोष्टी अंडरस्टँड झाल्या, जसं की बघा स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, त्यानंतर वेक्टर क्वांटिटी, आणि या स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीवर दोन डेफिनेशन परत शिकायचे आपल्याला. स्केलर प्रोडक्ट, ओके, अदरवाइज यू कॅन से डॉट प्रोडक्ट. तर बघा, ठीक आहे, स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी तुम्हाला समजणं खूप काही मोठी गोष्ट नाही, परंतु त्या फिजिकल क्वांटिटीजवर जे काही पुढल्या दोन डेफिनेशन्स आहेत, स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, इवन तुमचं MSc झाल्यानंतरही तुम्हाला या गोष्टीची क्लिअर कट अंडरस्टँडिंग नाही राहत की आज जी आपण मी प्रामुख्याने जो टॉपिक घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे तो स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे मी माझं स्वतःचं सांगतो की MSc झाली तरी पण स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्टचे डेफिनेशन ठीक आहे, मॅथमॅटिकल मला माहीत आहे, त्याचं फिजिकल मिनिंग काय. एकदा की या डेफिनेशन समजल्या की BScचं म्हणा की यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं फिजिक्स शिका. इवन आता 11वी-12वीला पण मॅक्सिमम यूज केला जातो, आणि तुम्ही कोणतंही कधी पण शिका, तर या डेफिनेशन तुम्ही कधी विसरता कामा नये. ठीक आहे, बघा स्केलर क्वांटिटीपासून सुरू करूया. ठीक आहे, आपण टॉपिकवर येणारच आहोत. ओके, रिजिड बॉडी मोशन हा चॅप्टर आपण पूर्ण क्लिअर कट अंडरस्टँड करून देण्याचा मी प्रयत्न करतो, पण त्याआधी काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करून घ्या. एकदा काही ते कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले की तुम्ही हा चॅप्टर आपली एक स्पीड येऊन जाते की आपल्याला अंडरस्टँडिंगला जास्त प्रॉब्लेम नाही राहत. नाहीतर मला तिथं सांगताना मग पुन्हा या परत गोष्टी ह्या घेऊन यावं लागतं. त्यासाठी आपण डायरेक्ट सुरू करूया. बघा, स्केलर क्वांटिटी आपलं सुरुवातीलाच 11वी झालेला आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीजला फक्त काय असते हो, मॅग्निट्यूड. ठीक आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीजला फक्त काय असला पाहिजे, मॅग्निट्यूड. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, काही काही गोष्टी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून क्लिअर कट अंडरस्टँड होते. जसं की मास म्हटलं की फक्त मॅग्निट्यूड आलं, त्याला डायरेक्शन आला का नाही. मग ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड होतं याला काय म्हणायचं आपण, स्केलर फिजिकल क्वांटिटीज. कोणत्या क्वांटिटीज म्हणायच्या, स्केलर फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम घ्या, डिस्टन्स घ्या. ठीक आहे, अमरावतीवरून नागपूर 163 किलोमीटर आहे. ठीक आहे, ओके, डिस्टन्स, लेंथ, दॅट्स इट. मी शब्द यूज केला की या डायरेक्शनने गेलो त्या डायरेक्शनने नाही, मग तर तो डिस्प्लेसमेंट होऊन घेतो, मग तो वेक्टर क्वांटिटीमध्ये चालला जातो. ज्या गोष्टीला फक्त काय राहायला पाहिजे, ज्या फिजिकल क्वांटिटीजला, गोष्टीला नाही, ज्या फिजिकल क्वांटिटीजला काय राहायला पाहिजे, फक्त मॅग्निट्यूड. ठीक आहे, सेकंड डेफिनेशन बघा, वेक्टर क्वांटिटी. आता याच्यात दोन गोष्टी आल्या, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड तर आहेच, ठीक आहे, स्केलर तर आहेच, ओके, प्लस त्याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड केले हो, डायरेक्शन. तर याला कोणत्या क्वांटिटीज म्हणतो आपण, वेक्टर क्वांटिटीज. ओके, फॉर एक्झाम्पल मोमेंटम. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, विशिष्ट डायरेक्शन. बघा आता ही पेन आहे सपोज, ओके, इथून इथपर्यंत गेले. ठीक आहे, इथून तर इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं, एक मॅग्निट्यूड. ओके, समजा असं कन्सिडर करा की 30 सेंटीमीटर याने डिस्टन्स कव्हर केलं, मॅग्निट्यूड, परंतु विशिष्ट डायरेक्शननं गेला. बघा, तो असाही जाऊ शकतो, असाही जाऊ शकतो, असाही जाऊ शकतो. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, डिस्टन्स सेम होतं, इथंही 50 सेंटीमीटर, इथंही 50 सेंटीमीटर, इथंही 50 सेंटीमीटर, परंतु ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शन, तिन्ही डायरेक्शन्स कशा वेगळे आहे. ओके, तर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. भरपूर सारे फिजिकल क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटी. ओके, मोमेंटम झालं, ठीक आहे, फोर्स झाला, फोर्स पण एक वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, या पेनला सपोज मी या डायरेक्शनने फोर्स लावला, ठीक आहे, काहीतरी डिस्प्लेस होणार, पण विशिष्ट डायरेक्शन आहे. देअरफॉर फोर्स इज नथिंग बट अ वेक्टर क्वांटिटी. द क्वांटिटीज विच इन्क्लूड्स बोथ मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, सच क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. सो अप टू दिस यू शुड हॅव नो प्रॉब्लेम, कारण की सगळं आपण 11वीच्या किंवा 11वीच्या सुरुवातीला आपलं सगळ्या गोष्टी युनिट अँड मेजरमेंटमध्ये आपल्याला झालेलं असतं. ठीक आहे, त्यानंतर माझा जो काय मेन फोकस आहे दोन डेफिनेशनवर आहे.
ठीक आहे, स्केलर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट. बघा आता या दोन्ही डेफिनेशन्स मी एका एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बघा सपोज आपल्याकडे एखादा बॉक्स आहे, ठीक आहे, ए नावाचा आपल्याकडे बॉक्स आहे, चला काही हरकत नाही. ओके, सपोज हा तो बॉक्स एका काहीतरी टेबलावर ठेवलेला आहे, ठीक आहे, टेबल आहे, टेबलवर आपण बॉक्स ठेवलेला आहे. तर या बॉक्सला काय करतो मी, या डायरेक्शनने विशिष्ट फोर्स लावून राहिलो. ओके, समथिंग न्यूटन फोर्स आय एम अप्लाइंग. ठीक आहे, आता मला माहीत आहे की आता इथं असा हा बॉक्स ठेवलेला होता, ठीक आहे, या डायरेक्शनने फोर्स लावत आहे, ठीक आहे, साहजिक आहे तो बॉक्स पुढे शिफ्ट होणार. ठीक आहे, म्हणजे पुढे काय झाला, तो बॉक्स डिस्प्लेस झाला, पुढे काय झाला, तो बॉक्स डिस्प्लेस झाला. ठीक आहे, पण आणखी एक गोष्ट राहिली की जे वेक्टर क्वांटिटीज आहे यांच्या डोक्यावर आपण असा ॲरो द्यायचा असतो. फोर्स वेक्टर क्वांटिटी ते विशिष्ट डायरेक्शन आहे, फोर्सला मॅग्निट्यूड तर यायचं आहे की नाही. समजा मी इथं 25 न्यूटनचा फोर्स यूज केला, 25 न्यूटन मॅग्निट्यूड झाला, फोर्सचं काय झालं बेटा, 25 न्यूटन मॅग्निट्यूड झालं. ओके, विशिष्ट डायरेक्शन, या डायरेक्शनने फोर्स लावला, मॅग्निट्यूड डायरेक्शन, देअरफॉर फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, डिस्प्लेस झाला तो काहीतरी 10 सेंटीमीटर, सपोज इथनं इकडे डिस्प्लेस झाला 10 सेंटीमीटर, डिस्प्लेस आहे की नाही. हा ही काय झालं, मॅग्निट्यूड झालं, पण विशिष्ट डायरेक्शन डिस्प्लेसमेंट झाला, डिस्प्लेस झाला, म्हणून याला आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं. चला इथपर्यंत काही हरकत नाही. ठीक आहे, बघा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कोणत्या क्वांटिटीज होत्या, वेक्टर क्वांटिटी, म्हणून त्यांच्या डोक्यावर मी ॲरो दिला. चला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा यानंतर बघा बेटा 12वीला म्हणा किंवा 9वी 10वीला पण जिथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट होतं, ठीक आहे, जिथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट होतं तिथे एक तिसरी क्वांटिटी फॉर्म होते. ती तिसरी क्वांटिटी इज नथिंग बट वर्क डन. ठीक आहे, वर्क डनची डेफिनेशन असं आहे की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. येत्या लक्षात, वर्क डनचे डेफिनेशन्स आहे की वर्क डन इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. भरपूर आपल्याला लहानपणापासून ही गोष्ट माहिती आहे. ठीक आहे, परंतु बघा आता इथे पाहिला फोर्स वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म झाली वर्क डन, दॅट इज अ स्केलर क्वांटिटी. इथे लक्षात, दोन वेक्टर क्वांटिटी, काय म्हटलं मी, दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म होऊन राहिली ती कोणती क्वांटिटी आहे, वो स्केलर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. ओके, म्हणून याला कोणता प्रोडक्ट म्हणतो आपण, स्केलर प्रोडक्ट. का बरं स्केलर प्रोडक्ट म्हटलं, कारण की दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही थर्ड क्वांटिटी फॉर्म केली, फिजिकल क्वांटिटी, ती वेक्टर नाही आहे, ती स्केलर क्वांटिटी आहे. दॅट्स वाय स्केलर प्रोडक्ट. म्हणून याला काय म्हणायचं आपण, स्केलर प्रोडक्ट. दोन फिजिकल वेक्टर क्वांटिटीज एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म झाली आहे ती कोणती क्वांटिटी आहे, वो स्केलर क्वांटिटी. दॅट इज नथिंग बट दिस इज अ स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे, बघा आता पहा याची मॅथमॅटिकल डेफिनेशन. दरफॉर बघा वर्क डनला मी बार लिहू शकतो का, नाही लिहू शकत, कारण की वर्क डन ही वेक्टर क्वांटिटी नाही आहे. ठीक आहे, देअरफॉर बघा आता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा हा डॉट महत्त्वाचा आहे, म्हणूनच याला काही लोक काय म्हणतात, डॉट प्रोडक्ट, कारण की दोन वेक्टर क्वांटिटीमध्ये डॉट दिलेलं आहे, म्हणून हे डेफिनेशन काय म्हणतात, भरपूर लोक स्केलर प्रोडक्ट नाही म्हणत, काही लोक डॉट प्रोडक्ट म्हणतात. का बरं, तर त्याचं मॅथमॅटिकल सिम्बॉलिझम. क्लिअर. ठीक आहे, मग जर तुम्हाला आता हा डॉट रिमूव्ह करायचा असेल तर वर्क डनला तुम्ही लिहू शकता FD cos थीटा. ठीक आहे, ही झाली तुमची एक प्रॉपर डेफिनेशन. याच्या लक्षात, हा जर तुम्हाला डॉट ही स्टेप, या स्टेपनंतर ही स्टेप कशी आली, आपल्याला जर डॉट रिमूव्ह करायचा आहे, तर मला काय घ्यावं लागेल, तिथं ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला कॉस ऑफ थीटा, FD cos थीटा. इथे लक्षात. बघा बेटा आता या डायरेक्शनने फोर्स लावला, या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट झालं. इथे लक्षात, समजा हा झाला फोर्सचा वेक्टर, हा झाला डिस्प्लेसमेंटचा वेक्टर. दोन्ही वेक्टरमध्ये अँगल किती आहे, वो 0. थीटा इक्वल्स टू किती आहे आपल्याकडे, 0 डिग्री. इथे लक्षात, फोर्स पण या डायरेक्शनने, डिस्प्लेसमेंट पण या डायरेक्शनने, त्यामुळे जो काय अँगल बनत आहे दोन वेक्टरमध्ये किती बनत आहे, 0. आता बघा हा जर थीटा इक्वल्स टू 0 इथं पुट केला, बघा थीटाची व्हॅल्यू किती, 0, कॉस 0 किती राहते, 1. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. क्लिअर. ठीक आहे, ही झाली पहिली केस. ओके, ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस बघा. ठीक आहे, बघा सपोज हाच एक बॉक्स आहे ए नावाचा. ठीक आहे, यावर मी असा फोर्स लावून राहिलो 90 डिग्रीनं.
ठीक आहे. समजा तो एक तर इकडे मूव शकतो नाही तर इकडे मूव शकतो. ओके, फोर्स आणि हा झाला डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. इथं बेटा अँगल किती झाला 90 डिग्रीचा. जो काय अँगल कितीचा आहे, फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर यामध्ये अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा. जर इथं थिटा इक्वल्स टू 90 टाकला तर वर्क डन किती येते हो 0. थिटा इक्वल्स टू जर इथे मी 90 टाकलं तर कॉस 90 इथे 0. देअरफॉर 0 इंटू समथिंग ऑलवेज 0. देअरफॉर वर्क डन बिकम्स 0. कधी पॉसिबल, जेव्हा एखाद्या बॉडीला मी परपेंडिक्युलर फोर्स लावून राहिलो. फोर्स कसा लावून राहिलो मी परपेंडिक्युलर. फोर्स जर मी परपेंडिक्युलर लावत असेल तर काय होतं ना की फॉर्म्युलामध्ये कॉस थिटा 0 बनून राहिला, त्याच्यामुळे वर्क डन किती क्रिएट होतो 0. साहजिक गोष्ट आहे. बघा ना, सपोज आहे की नाही, सपोज हा माझ्याकडे एक पार्टिकल आहे, याला मी असा फोर्स लावून राहिलो. ठीक आहे, असं 90 डिग्री. हा कुठे जाणार आहे, हा डिस्प्लेसच नाही होऊन राहिला. मग डिस्प्लेसमेंटच पॉसिबल नाही, त्याचं वर्क डन कसं पॉसिबल राहणार. इथे लक्षात 90 डिग्री. बघा, हा झाला फोर्स अँगल झाला, हा झाला प्लेन. या प्लेनला हा जो काही फोर्सचा वेक्टर आहे 90 डिग्रीनं सस्पेंडेड आहे, त्याच्यामुळे या पार्टिकलचं ओके किंवा या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत नाही. मग डिस्प्लेसमेंट होत नाही तर वर्क डन नाही पाहिजे. वर्क डनला दोन फिजिकल क्वांटिटीज किंवा दोन वेक्टर क्वांटिटीची गरज आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, फक्त फोर्स लावून काही फायद्याचं आहे का नाही. फोर्स लावल्यानंतर त्या फिजिकल बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे, तेव्हा तर वर्क डनची डेफिनेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, आता हे कधीच विसरायचं नाही. स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन कधीच विसरायची नाही. इथे लक्षात बघा, तुम्ही जनरली असंही लिहू शकता की दोन फिजिकल क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटी ए डॉट बी एकत्र येऊन जी काही थर्ड क्वांटिटी फॉर्म होती सी. ओके, ही स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, देअरफॉर यू कॅन राईट सी इक्वल्स टू ए डॉट बी. ठीक आहे, अदरवाइज यू कॅन राईट ए बी कॉस थिटा. ठीक आहे, आणखी एक पुन्हा एक रिझन सांगतो. सर तुम्ही कॉस का बरं घेतलं, माझ्या आवडीचं आहे का नाही, आहे की नाही. इथं साईन का बरं नाही घेतलं, टॅन का बरं नाही घेतलं. बघा, समजा इथं मी साईन घेतलं असतं. ठीक आहे, पहिली केस डिस्कस करायचं आहे. समजा इथं मी साईन घेतलं असतं. ठीक आहे, थिटा पहिल्या केसमध्ये जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामध्ये जो काय अँगल राहतो ते 0 राहते. मग साईन 0 किती होते हो 0 होते. मग वर्क डन किती झालं 0 झालं. पण पहिल्या केसमध्ये वर्क डन 0 पॉसिबल आहे का, नाहीच, पॉसिबल नाही आहे. वर्क डन 0 होऊच नाही शकत. ज्या डायरेक्शनने फोर्स लावला त्या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट झालं तर वर्क डन 0 येऊ शकते का. मग मॅथमॅटिकली फिजिकली तर ठीक आहे, फिजिकली तुम्ही म्हणून राहिलो की फोर्स लावला डिस्प्लेसमेंट झालं वर्क डन पॉसिबल आहे. वर्क डनची काही ना जो काही वेक्टर स्केलर क्वांटिटी फॉर्म झाला वर्क डन त्याची काही ना काही व्हॅल्यू असायला पाहिजे, 0 असायला नाही पाहिजे. मग जर मी साईन घेतलं तर 0 येत आहे, मग मी साईन घेऊ शकतो का नाही. म्हणून मी इथं काय घेतलं कॉस. प्रत्येक पर्टिक्युलर गोष्टीला रिझन असतं. बघा, त्यानंतर ओके इथपर्यंत तुम्हाला आता कोणताच प्रॉब्लेम राहिला नाही पाहिजे. ओके, ही झाली एक तुमची जनरल डेफिनेशन फॉर द स्केलर प्रोडक्ट. ओके, प्रत्येकाचं मिनिंग सांगितलं. कॉस थिटा का बोलावलं, डॉट रिमूव्ह केलं तर काय होतं. त्यानंतर बघा आपण वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्टकडे येऊ. ओके, याला स्केलर प्रोडक्ट म्हटलं, इथं डॉट सिम्बॉल यूज केला म्हणून भरपूर लोक डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, आता बघा वेक्टर प्रोडक्ट ही पण एकदम सोपी डेफिनेशन आहे. ठीक आहे, पहा, समजा मी दोन वेक्टर क्वांटिटी घेतल्या, वेक्टर ए वेक्टर बी. ओके, तर या दोन वेक्टरमुळे जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म झाली ओके ती पण वेक्टर आहे. इथे लक्षात बघा, याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय. दोन जे काही क्वांटिटीज घेतला, वेक्टर ए वेक्टर बी दोन्ही वेक्टर आहे, आणि या दोन वेक्टरमुळे जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी तयार फॉर्म झाली आहे ती पण काय बेटा बघा, सीच्या डोक्यावर 12 आहे म्हणजे वेक्टर. म्हणजे दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म करून राहिले ती पण काय आहे वेक्टर. दॅट इज वाय वेक्टर प्रोडक्ट. इकडे काय होतं, दोन फिजिकल क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म करून राहिली ती काय आहे स्केलर. दॅट इज वाय स्केलर प्रोडक्ट. हे मला माहिती नव्हतं, शिकावं लागलं. ठीक आहे, दोन फिजिकल क्वांटिटी एकत्र येऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी स्केलर फॉर्म करत असेल तर स्केलर प्रोडक्ट. दोन फिजिकल क्वांटिटी एकत्र येऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी जी काही फॉर्म करतात ती कोणती राहायला पाहिजे, वेक्टर क्वांटिटी. कोणती राहायला पाहिजे, वेक्टर क्वांटिटी. म्हणून याला काय म्हणतो आपण, वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, बघा, देअरफॉर वेक्टर सी रिझल्टंट इक्वल्स टू ए क्रॉस बी. ओके, तुम्ही रिझल्टंट सी इक्वल्स टू बी क्रॉस ए पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा, ओके, क्रॉस इथं जर मी काय वापरत आहे, दोन वेक्टर क्वांटिटीमध्ये क्रॉस क्रॉस क्रॉस, म्हणून याला काय म्हणतात भरपूर जण क्रॉस प्रोडक्ट.
दॅट्स इट. क्लिअर. आता बघा जी काही रिझल्टंट क्वांटिटी आहे, ओके ठीक आहे, माझ्याकडं सुरुवातीला इनिशियली ए पण होता बी पण होता, ठीक आहे, पण या ए आणि बी या दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन कोणती क्वांटिटी फॉर्म झाली, सी क्वांटिटी, अँड दॅट इज नथिंग बट, आणि जी काही फॉर्म झालेली क्वांटिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, समजलं डिफरन्स. ठीक आहे. आता बघा त्यानंतर मग आता तुम्हाला लक्षात आलं का, मग जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म झाली वेक्टर सी, याला मॅग्निट्यूड तर राहणार, पण वेक्टर आहे म्हणजे त्याचं डायरेक्शन पण राहणार का? हो. आता इथं प्रॉब्लेम आला. ठीक आहे. बघा दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म झाली ती वेक्टर क्वांटिटी. मग या तिसऱ्या क्वांटिटीचं आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे ना. बघा जर तुम्हाला दिलेलं आहे की सी इक्वल्स टू ए क्रॉस बी आहे, ठीक आहे, समजा बघा आता हा ॲक्च्युली असं नाही आहे, ओके, वेक्टर सी कसं आहे आणि याची काय डायरेक्शन राहायला पाहिजे बघा मी सांगतो. बघा हा झाला वेक्टर ए तुमचा, ओके, आणि हा झाला तुमचा वेक्टर बी. ठीक आहे. आता जो काही रिझल्टंट सी वेक्टर आहे, ओके, तो बघा पहिल्या केसमध्ये मी ए क्रॉस बी लिहिलेला आहे. बघा हा झाला ए, हा झाला बी. ठीक आहे. तर बघा राईट हँड थंबच्या रूलनुसार आपल्याला तिसरी जी काही फिजिकल क्वांटिटी आहे याचा आपल्याला डायरेक्शन काढता येते. ठीक आहे. बघा ए क्रॉस बी. ठीक आहे. बघा जो काही सुरुवातीला ए जी काही पहिली फिजिकल वेक्टर क्वांटिटी दिली आहे त्याच्या डायरेक्शन असा हात घेऊन घ्यायचा. इथे लक्षात असा हात घेऊन घेतला मी, चला काही हरकत नाही. बघा आता बघा आपल्याला कुठनं कुठं जायचं आहे, ए पासून बी पर्यंत जायचं आहे. कुठून कुठं जायचं आहे आपल्याला, ए टू बी जायचं आहे. ठीक आहे. बघा हा झाला एचा टोक, हा झाला बीचा, ए पासून बी पर्यंत जायचा. बघा ए पासून बी पर्यंत आलो. मग ही जी काही थंबचा जो काही डायरेक्शन आहे हा कशाचा डायरेक्शन आहे बेटा, जी काही तुमची थर्ड वेक्टर क्वांटिटी आहे सी, हा झाला बेटा वेक्टर सी, ज्याचा डायरेक्शन बेटा या डायरेक्शन आहे. म्हणजे या फळ्याला कसं आहे परपेंडिक्युलर आउटवर्ड, या फळ्याला कसं आहे परपेंडिक्युलर आउटवर्ड. मला तो असा दाखवता नाही आला म्हणून मी असं दाखवला. क्लिअर. इथं लक्षात. बघा कुठून कुठं जायचं. बघा ही झाली तुमची पहिली केस, ही काय झाली तुमची पहिली केस. ठीक आहे. पहिली केस कसं म्हटलं मी, बघा हा तुमचा दिलेला आहे ए, हा तुमचा दिलेला आहे ए, हा दिलेला आहे बी. ए पासून बी पर्यंत जायचं आहे तर एकडं असा हात करून घेतला, मग असा आलो मी, मग असं. क्लिअर. ठीक आहे. म्हणजे या फळाला परपेंडिक्युलर आउटवर्ड, ओके, सीची काय राहणार हो डायरेक्शन. क्लिअर. ठीक आहे. पहिली केस डिस्कस केली. समजा असं राहिलं, काही काही ठिकाणी असं राहू शकते, काही काही ठिकाणी. आता हे एक्झाम्पल आहे, ओके, तुम्ही जसे सिच्युएशन येणार ओके तसं लावायचं फक्त. बघा आता बघा या केसमध्ये बघा बी टू ए जायचं आहे. कुठून कुठे जायचं आहे आपल्याला, बी टू ए. ठीक आहे. हा झाला बी, हा झाला ए. ओके. सुरुवातीला आपल्याला जायचं कुठं आहे ते लक्षात आहे. इथून कुठं गेलो होतो आपण, ए पासून बी, ओके, ए वेक्टरपासून बी वेक्टरपर्यंत गेलो होतो पहिल्या केसमध्ये. सेकंड केसमध्ये आपल्याला कुठं कुठं जायचं आहे, बी पासून ए पर्यंत. ठीक आहे. बघा हा झाला बी, हा झाला ए, बीकडं हात केला, बी पासून एकडं आलो तर हा जो काही येऊन राहिला हे बघा कुठे येत आहे बेटा परपेंडिक्युलर इनवर्ड. कुठे येत आहे परपेंडिक्युलर इनवर्ड, बी पासून ए पर्यंत. बघा बीचा डायरेक्शन हात ठेवला, एकडं गेलो, मग असा थंब केला तर थंब कुठे येऊन राहिला, हा इनवर्ड. थंब कुठे येऊन राहिला, इनवर्ड. थंब कुठे येऊन राहिला माझ्या इनवर्ड. माझ्या इनवर्ड म्हणजे या फळाच्या इनवर्ड. इथं लक्षात. पहिल्या केसमध्ये ए पासून बी पर्यंत गेलो, हा झाला ए, हा झाला बी. बघा मी प्रत्येक म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचं कारण आहे त्याचं की यानंतर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर एकडे हात ठेवला, वेक्टर बी कडे गेलो, आउटवर्ड आला. क्लिअर. वेक्टर बी, वेक्टर ए, वेक्टर बी कडे हात ठेवला, ए कडे आलो. क्लिअर. ठीक आहे. बघा या दोन डेफिनेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इन फ्युचर ओके स्केलर प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्ट कधीच प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. वेक्टर प्रोडक्टसाठी फक्त डायरेक्शनसाठी आपण जो काही लॉ यूज करून राहिलो ओके त्या लॉला म्हणतात राईट हँड थंब रूल. ठीक आहे. हा लॉ लक्षात ठेवायचा. ओके. जो काही पहिला वेक्टर आहे त्याच्या डायरेक्शन हात ठेवून द्यायचा, सेकंड वेक्टरकडे जायचं. बरोबर तुम्हाला थंब काय देतो, जो काही रिझल्टंट वेक्टर आहे त्याची डायरेक्शन देऊन देतो. क्लिअर. ठीक आहे. बघा या व्हिडिओमध्ये थोडं बेसिक घेतलं आपण. ओके. नेक्स्ट एक दोन व्हिडिओमध्ये पण बेसिक असणार. ठीक आहे. त्याची चिंता नका करू तुम्ही फोकस करा. मी जे काही कंटेंट सांगतो अतिशय प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावर फोकस करा, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर कधीच प्रॉब्लेम नाही. ओके. शिकायचं राहिलं तर असंच पहिलेपासून आहे की नाही, जेवताना जसं आपण ताट कसं सजवतो ना, वाटी भात मसाला सगळं पाहिजे ना आपल्याला, तर तसंच फिजिक्स शिकण्यापूर्वी आपल्याला जर थोडा असा टच राहिला तर कधीच प्रॉब्लेम देत नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.